रडायचं नाही. मला हे बघून खरंच खूप छान वाटलं. मागचा जो व्हिडिओ तुम्हाला म्हणले होते ना 1 लाखापर्यंत जायला पाहिजे, सो तो 60,000 असा काहीतरी गेला, पण मी खुश आहे त्याच्यामध्ये. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि बऱ्याच दिवसानंतर ना आम्ही दोघांनी बसून असं निवांत चहा घेतला आहे. त्याच्यानंतर हे पिकूला सोडवायला गेलेत आणि घरामध्ये इतकी शांतता वाटते आज, की म्हणजे कालपर्यंत असं होत होतं की एकदम लग्न घराचा फील येत होता. इतका गोंधळ होता सकाळपासून संध्याकाळी, साधारण रात्री 1-1:30पर्यंत कंटिन्यू मुलांची मस्ती चालू होती. मनूला पण झोपायचं नसतं, काय नसतं. दुपारी पण ती एकदम उशिरा झोपायची. रात्री पण तिचं असं चालायचं की आई मला झोपायचं नाही, असं की खेळायचंच आहे. आणि त्याच्यामुळे एकदम असं गोंधळ गोंधळ वाटायचा. आणि काल रात्री दिदी हे पण गेलेत, काल दुपारी नाना गेले, त्याच्यानंतर बाकी तर गुड्डी दिदी हे पहिलेच गेले होते परवाच. आणि आता इतकी शांतता वाटते की असं एकदम घर खाली खाली वाटायला लागलं आहे. तर एका पॉईंटला असं पण होतं की नको बाबा, एवढी पण शांतता नको आणि एवढा पण गोंधळ नको असं. आणि आमच्याकडे असं होतं, आलं की सगळेच जण एकदम येतात, त्याच्यामुळे एकदम गोंधळ गोंधळ, आणि गेले की मग सगळे सोबतच असं. त्याच्यामुळे आता एकदम शांतता झाली आहे. आणि मनूला जास्त आज त्याचा त्रास होणार आहे, कारण मागे पण आईकडून आले होते ना, तर तेव्हा सावी नव्हती. सावीसोबत तिला पहिले तिथे खेळायला भेटायचं. मग आल्याच्यानंतर तिला असं होत होतं की बापरे काहीतरी चुकल्यासारखं. मग तिला ते सांगता पण नाहीत ना, आता मला करमत नाही वगैरे, आपण जसं बोलू शकतो तसं. त्यामुळे ती आपलं कंटिन्यू चिडचिड रडरड हे चालू होतं. आणि मला असं वाटतं आता पण तिचं तसं होऊ शकतं 1-2 दिवस. पण ठीक आहे, आज तिला शाळेत पाठवायचं आहे. तिचा शाळेचा आजचा पहिला दिवस आहे. सोमवारीच म्हणलं होतं पाठवते, पण काल पण काही झालं नाही. म्हणलं चला आजपासून तर तिचं रुटीन आपण चालू करूया, तिच्यासोबत आपलं पण रुटीन बसेल. नाही तर काय होतंय ना, जे तिचं रुटीन नसेल व्यवस्थित तर मग आपलं पण थोडंसं हे होतं. त्याच्यापेक्षा म्हटलं चला तिला शाळेत पाठवलं की आपलं पण रुटीन एक त्याचं व्यवस्थित चालू होईल. आणि शिवाय पहिला दिवस आहे परत शाळेचा, वॅकेशननंतर, एक 1.25 महिन्याच्या सुट्टीनंतर. तर बघू काय काय होतंय काय नाही. आज दिवसभराच्या सगळ्या गोष्टी शेअर करते. आता मनूला उठायला बराच वेळ होता, तसं मी तिला 8:15 8:30च्या आसपास उठवते, कारण 1 तास तर आरामात जातो आवरायला. म्हणजे तिचा मूड फ्रेश असतो. नाहीतर काय होतं ना, 9 वाजता उठवायचं, लगेचच बाथरूममध्ये घेऊन जायचं, त्याच्यानंतर पटापट गोष्टी आवरायच्या, त्याच्यामध्ये तिची पण एवढी चिडचिड होते आणि निवांत असं काहीच होत नाही. त्याच्यामुळे म्हणलं की चला तिला मी 8:30च्या आसपासच उठून घेत जाईल, जेणेकरून ना 1 तासामध्ये तिचा आरामात सगळ्या गोष्टी होतात. अंघोळ, नाश्ता, दूध, ब्रश, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर मग ती आरामात 9:30ला स्कूलला जाऊ शकते असं. कारण तिला असे जायला 5 मिनिटं लागतात, त्याच्यामुळं 9:30 वाजता निघाली तरी ती बरोबर पोहोचते. त्याच्यानंतर मला इथे हे पहिले किचन आवरून घ्यायचं होतं, कारण गेले 8 दिवस झालं असं चाललंय ना, फक्त स्वयंपाक बनवायचा, किचन ओटा आवरायचा, त्याच्यानंतर खालचं सगळं आवरायचं, जेवण करायचं, निवांत बसायचं. ट्रॉलीज किंवा बाकी फर्निचर मी अजिबात पुसलं नव्हतं. एरवी मी 2-3 दिवस आड तरी असं ट्रॉलीज किंवा फ्रीज वगैरे सगळ्या गोष्टी पुसून घेते, पण मी लक्षच दिलं नाही. आणि आमच्याकडे काय होतं ना, ड्राय बाल्कनीमधून इतकी छान हवा येते आणि हवेसोबत धूळ पण येते. सोबतच समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे तिकडची पण खूप सगळी धूळ असते. म्हणून मग किचनमध्ये नाही म्हणलं तरी धूळ होतेच. आणि बाकी आपलं थोडंफार तेलकट हे ते, तसं चिमणी असल्यापासून बऱ्यापैकी फायदा होतोय. तरी पण थोडंफार होतच ह्या गोष्टी. आता किचन आवरायचं म्हणजे ट्रॉलीसोबतच म्हणलं चला फ्रीज हे पण आवरून घेऊयात. तसं व्हिडिओमध्ये जास्त घाण दिसत नसलं ना, म्हणजे डाग किंवा बाकी जास्त धूळ हे ते, पण समोरासमोर बघायला इतकं खराब वाटतं ते. आणि असं होतं की किचनमध्ये जायलाच नको. त्याच्यामुळे मग ते 2-3 दिवसांनी तर पुसून घ्यावंच लागतं. बाकी हे सगळं आवरत होते, तर फ्रीज पण म्हणलं आवरून घेते. जास्त तर आमचं फ्रीज खराब होतं, कारण मनू इतकी फ्रीजला जात असते सारखं की आई काय फ्रीजमध्ये, काय फ्रीजमध्ये. आता खुर्ची घेऊन तिला येता येतं, तर मग फ्रीजरमध्ये काय, हे सगळ्या गोष्टी चेक करायच्या असतात. त्याच्यामुळं फ्रीज पण जास्त खराब होतं. मग ते 2-3 दिवसाला तर मी पुसून घेतेच. आता बाकी सगळं आवरण्याच्या अगोदर मी इथे किचनची क्लिनिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला स्वतःच आवरून घेते. सगळं आवरून झालंय. आणि त्याच्यानंतर इथं मनूसाठी ना म्हटलं थोडं आप्पे किंवा मग उत्तप्पा वगैरे काहीतरी बनवते. रवा आणि दही मिक्स करून ठेवले. मग की अभ्यास करते. मनूला पहिले उठवून घेतलंय, कारण म्हटलं चला ती जरा फ्रेश होईल. नाहीतर उठल्या उठल्या तिला लगेच बाथरूममध्ये घेऊन गेले की अजून चिडचिड होते, है ना. काय ते वालं काय ते पाहिजे नाही, आपण नवीन घालूयात ना, स्कूलचा ड्रेस घालूयात ना आपण. येलो आणि ब्लॅक हे घरी घालायचा असतो. हा घरी घालायचा असतो. आपण स्कूलचा युनिफॉर्म घालूयात ना, ब्लॅक आणि येलो.
चलो उठा पटकन, ब्रश करूयात आपण पहिले. ओके. आवरले माझं, मी आवरत होते तोपर्यंत यांनी मनूचं पण आवरायला घेतले, म्हणजे तिची आंघोळ यांची आंघोळ सगळं झालं आहे. आता तोपर्यंत ना मी तिच्या डब्याची तयारी करते, कारण मला तिच्यासाठी उत्तपे बनवायचे आहेत. मगाशीच रवा आणि दही भिजत घातलं होतं इथे, तर ते पण भिजले. साधारण अर्धा तास भिजलं तरी पण छान होतात. तसं मी दरवेळी रात्रीच भिजवत असते, पण आज म्हणलं चला इन्स्टंट करूयात, असे चांगले होतात. आणि जास्त हेवी दोन्ही वेळेला मी तिला काही देत नाही, म्हणजे नाश्त्याला पण केळी किंवा मग एखादं दुसरं काही फ्रूट असेल तर दूध हे असं देते. आणि त्याच्यानंतर टिफिनमध्ये पण लाईट देते, कारण ती टिफिन पण काही फिनिश करत नाही. मग घरी आल्याच्यानंतर ती प्रॉपर जेवण करते, असं होतं. सो चला पटापट मी ही तयारी करते, तोपर्यंत मनू पण आवरते आणि त्याच्यानंतर मग तिला दाखवते. इथे टिफिन तयार आहे, उत्तप्पे आणि थोडंसं खजूर वगैरे मी तिला दिलं आहे. आणि आज मनू इतकी पटकन तयार झाली की बस, हो ना. आणि मला येऊन विचारते शिवाय की आज माझ्यासाठी काय बनवलंय. हा, खजूर आणि पिस्ता दिलाय. ती लाडू नको म्हणली ना, ते तिकडे गेल्यानंतर बेटा स्कूलमध्ये. आता तू नाश्ता करते ना. हा, आमचं आवडीचं फक्त हे असतं. हां, हो ना. बरं चला पटपट खा. आणि मला वाटलं होतं की आज परत तिची चिडचिड होणार आहे. समजून सांगितलं तिला कुठे जायचंय आपल्याला. नाही पण ती आज उठलं नाही म्हणत होती, तरी पण नंतर मी म्हणलं जा म्हणून, मी तुझ्याशी बोलणार नाही. मग त्याच्यानंतर जे बिस्किट घेतलं होतं ते ठेवून दिलं की आई मी नाही खात, मी ऐकते. ब्रश घेतला, ब्रश केला आणि परत काय ग अजून. हां दाखवते ना. आणि ड्रेस पण घेऊन आली मी, तिथं ठेवला होता काढून तर. आणि मला म्हणते की आई हा ड्रेस घालायचा आणि स्कूलला जायचं, हो ना. हो, आज रडायचं नाही हा अजिबात. हा, व्हेरी गुड. सगळं आनंदाने आज केलं तर छान वाटतंय. हा चलो बाय. मी किती वाजता येऊ तुला घ्यायला? किती वाजता येऊ मी तुला घ्यायला? 12:30. 12:30 नाही बेटा, 12 वाजता. 12 वाजता. ओके, बाय बाय. मनू शाळेत गेली आहे, त्यामुळे आता 9:30 ते 12:30 हा वेळ ना, 12 वाजेपर्यंत सॉरी 2.5 तास एकदम निवांत आहे. माझी पण बाकीची थोडीफार कामं होतात, मेन म्हणजे एडिटिंगचं काही अपलोडिंगचं बाकी असेल तर ते, किंवा बाकी छोटी मोठी काही कामं, घरातली कामं. आता आमचा नाश्ता हे पण झाला आहे, नाश्ता किचन आवरणं वगैरे तोपर्यंत 10 आरामात होतात. त्याच्यानंतर इकडे मी रूम आवरायला आली. आता काय होतं ना, आपल्याला 2-2.5 तास मिळतात, ह्याच्यापेक्षा जास्त ना शाळेत मुलं खूप दंगा घालतात. म्हणजे बरेच जणांनी मला विचारलं ना की तू शाळेत का बरं टाकलं एवढ्या लवकर. म्हणू तर किती छोटी, आता ती 2.5 वर्षाची झाली आहे. 2.5 वर्षामध्ये प्ले ग्रुपला म्हणजे खूप काही लवकर नाही आहे. त्या नवीन गोष्टी खूप शिकतात शाळेत. मेन म्हणजे तिथं दमतात, त्यांचं खायला हाताने शिकतात. त्याच्यानंतर तिथे 2-2.5 तास खेळल्याच्यानंतर, दमल्याच्यानंतर घरी येऊन जेवण झालं की परत ती 2-2.5 तास झोपते. म्हणजे सकाळचे 2-2.5 तास आणि दुपारचे 2.5 तास मला भरपूर असा वेळ मिळतो माझ्या कामांसाठी सुद्धा. आणि ती पण छान खेळते, 4 लोकांमध्ये ती छान मिक्स होते, कारण घरी एकटं असलं की अजून त्यांची चिडचिड पण होते. आणि मला हे जाणवते जेव्हा तिची सुट्टी असते. म्हणजे सुट्टीच्या दिवशी काय होतं ना, सकाळी मी जेव्हा एडिटिंगला फोन हातात घेते तेव्हा तिला बरोबर आठवण येते फोनची, आणि ती सुद्धा मला फोन किंवा TV, मोबाईल हे असं काहीतरी दे असं तिचं चालू असतं. सो शाळेत टाकल्याचा हा पण एक फायदा आहे की मोबाईल किंवा मग TVपासून थोडेसे दूर राहतात आणि त्यांचं खेळणं, ॲक्टिव्हिटीज वगैरे ह्या पण भरपूर सगळ्या गोष्टी होतात. आता बाकी घर वगैरे आवरून झाल्याच्यानंतर थोडासा वेळ होता, म्हटलं चला आपण एडिटिंग करूयात आणि त्याच्यानंतर मग मी मनूला आणायला जाईल. बऱ्यापैकी माझं काम झालं आहे, एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी. आता 12 वाजलेत, तर मला परत मनूच्या स्कूलमध्ये जायचं आहे. तर म्हणलं चला तिला घेऊन येऊयात आणि त्याच्यानंतर पुढे तर तिचंच चालू होईल. आज छान सकाळी आनंदानं गेली, त्याच्यामुळे जरा बरं वाटलं. आणि आता पण ती तशीच छान खेळतच होते. बघूयात आता तिथे गेल्यानंतर काय होतं. टीचरने काय दिलं तुला बघू? स्टार दिलं, हो ना. हां, आईस्क्रीम पण दिलं. चला आता घरी जाऊया. पिकूची आहे ना फक्त घरी, पप्पा नाही आहे. लिफ्टमध्ये गेले पप्पा. शाळेतून आलोत आम्ही घरी आणि आज पण मनू रडली आहे. का रडली बेटा तू? काय म्हणत होती तू मला गेल्या गेल्या?
आई टीचर ओरडली. टीचरने आज ड्रेस घातला होता तर आई दीदी ओरडली चालू होतं. आणि स्टार पण दिले ना तुला आज. वाव. खाली आली होती ती, तिला असं वाटत होतं मी खाली आल्या लगेच मला आई दिसली पाहिजे म्हणून मग ती रडत होती. मग टीचर ओरडल्या. मग अजून जास्त रडायला आलं हो ना. आणि आता सगळं सांगता येते ना तर एकदम चालू असतं आई असं झालं तसं झालं. हां आई टीचरने स्टार नाही दिलं, टीचर ओरडली. तू रडली नाही ना, मग नाही ओरडणार टीचर. खाली आले ना तू, मग लगेच 5 मिनिटात मी येते तुला घ्यायला. हां 5 मिनिटं थांबायचं, वाट बघायची आईची, रडायचं नाही. बघू दाखव. अरे वा, व्हेरी गुड. हे बघा आम्ही उत्तप्पे पण फिनिश केले, ड्रायफ्रुट्स पण फिनिश केले हो ना. मनू एकदम गुड गर्ल झाली ना आता. शाळेतून आल्याच्या नंतर ना फ्रेश वगैरे होऊन मी तिला मटकीची भाजी आणि चपाती खायला दिली होती. आणि अजून मनू काही तिखट खात नाही, म्हणजे पहिले तरी ती खायची पण आता ती अजिबातच भाज्या आहे तर तिखट खात नाही, म्हणून तिला एक तर मिठाची भाजी बनावी लागते, नाहीतर मग मी पराठा दही असं काहीतरी तिला देत असते. नाहीतर मग तिला कधी कधी असं पण होतं की आई तूप साखर चपाती दे असं. तर मग त्याच्यामुळं कधी तसं असं वेगवेगळ्या गोष्टी मी तिला देते. त्याच्यानंतर दुपारी मस्त 2-2.5 तास ती छान झोप घेते आणि उठल्यानंतर परत थोडासा स्नॅक्स द्यायचा आणि परत गार्डनमध्ये घेऊन जायचं. गार्डनमध्ये नाही झालं तर मग घरीच खेळायचं, कधीतरी राघवकडे जायचं, कधी राघव इकडे येतो, हे असं काहीतरी होत असतं. सो एकंदरीत तिचं असं रुटीन असतं. आता बऱ्याच वेळा एक कमेंट येत होती की मनूचं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रात्रीपर्यंतचं रुटीन शेअर कर. एवढं तर काय होणार नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल तो, कारण मध्ये मध्ये माझंही चालू होतं. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत नाही शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सकाळ ते दुपारपर्यंतचं आणि दुपारपासून ते रात्रीपर्यंतचं असं वेगवेगळे शॉर्ट मी तुमच्यासोबत शेअर करेल, जिथे फक्त मनूचं रुटीन असेल. आज मी कसं माझ्यासोबत माझ्या कामांसोबत मनूचं पण रुटीन मी शेअर केलं आहे. आणि त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला जेवण वगैरे झाल्यानंतर इथे मी पेढा बनवते कारण गोड खायची इच्छा झाली होती. तर खवा पण होता घरी, तर मग खव्यामध्ये थोडीशी साखर घातली, थोडीशी विलायची पावडर आणि इथे ड्रायफ्रूट्स थोडेसे टाकलेत आणि मस्त असा हा जो गरम गरम आहे ना पेढा असाच खूप छान लागतो. आपण थंड झाल्यानंतर जे गोळी बनवून तो खातो ना पेढा, त्याच्यापेक्षा असा एखाद्या दिवशी नक्की ट्राय करा. तुमच्याकडे जर खवा असेल तर खूप टेस्टी लागतो आणि शिवाय फ्रेश होता ना तो खवा, त्याच्यामुळे अजून जास्त चव लागते त्याला. त्याच्यानंतर ते पेढा खाऊन झाल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला इथे मी कपड्यांच्या घड्या घालते. आज मनू खूप लवकर झोपली होती, जी कधी ती झोपत नाही. साधारण ती 8:30-9लाच झोपली होती, नाहीतर एरवी ती बरोबर 12-12:30 असे तर वाजवतेच. ती झोपली होती म्हणून म्हणलं चला आपली ही उद्याची सगळी कामं आवरून घेऊ. कपड्यांच्या घड्या घातल्यात कारण आज इतके सगळे कपडे होते धुवायला. टॉवेल्स म्हणा, पाहुणे गेल्याच्यानंतर सगळे बेडशीट बदललेले, त्याच्यानंतर हे सोफा कवर वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी. म्हणलं हे आवरून घेते म्हणजे कसं सकाळी उठल्याच्यानंतर घर फ्रेश दिसलं की छान वाटतं. बऱ्याच दिवसापासून मला मनूचं पण कपाट आवरायचं आहे, तर म्हटलं चला ते आवरून तुमच्यासोबत पण शेअर करेल एखाद दिवशी. तुम्हाला बघायला आवडेल का ते पण सांगा. कारण मनूच्या कपाटामध्ये ना फक्त मनूचेच कपडे नाही तर नानांचे कपडे, आमचे एक्स्ट्राचे टॉवेल, बेडशीट, सोफा कवर ह्या पण सगळ्या गोष्टी असतात. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा. मी लाँग व्हिडिओमध्ये किंवा मग शॉर्टमध्ये मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करेल. चला बऱ्यापैकी कामं माझी आवरून झालेत आजची. मनू आणि हे ह्यांचंही थोडंफार काम चालू आहे. मनू तर झोपली आता आणि जेवलेलं फक्त झाडून वगैरे काढायचं बाकी आहे. पण आज दिवसभरात माझी इतकी कामं झाली आहेत, म्हणजे 8 दिवस मी घराकडे म्हणा किंवा काय इतकं दुर्लक्ष केलं होतं. किचन आम्ही वरच्यावर फक्त स्वच्छ करून घ्यायचो, नाहीतर बऱ्याच वेळा किचनवरती पण पसरा असायचा. त्याच्यानंतर बाकी सगळी क्लिनिंग काही केलेली नव्हती. आणि मेन म्हणजे कपडे. असं मला होतं ना, म्हणजे पाहुणे यायच्या अगोदर पण आणि गेल्यानंतर पण मला ती सवयच लागली की सगळे पहिले टॉवेल धुवून वगैरे ठेवायचे, नंतर सगळे ते गेले की धुवायचे. त्याच्यानंतर टॉयलेट वगैरे क्लीन करणं असेल किंवा बाकी छोटी मोठी कपडे, पाय पुसणे, हे ते धुणं, तर त्याच्यामध्ये आज माझा पूर्ण दिवस गेला आणि ती एक सवय लागली आहे मला. सो ते नाही केलं की मला ते असं छान फ्रेश नाही वाटत. आणि सगळे असताना पण असं वाटलं ना कधी की चला आता हे सगळं धुवून घेऊयात, पण असं वाटतं की चला आता परत ते लगेच खराब होणार 1-2 दिवसामध्ये. कारण सगळे मुलं असले की थोडंसं होतंच इकडं तिकडं, आपल्या नेहमीसारखं काही तसं राहत नाही. म्हणून मग मी तेव्हा काही लोडच घेत नाही, निवांत सगळं आवरत बसते, जेणेकरून आपली पण चिडचिड नाही होत आणि नंतर स्वच्छ झाले की आपल्यालाही थोडंसं बरं वाटतं. असं पण सगळे होते तर खरंच छान वाटत होतं. म्हणजे मनूचा तर असा वेळ जायचा
असायचा म्हणून माझ्याकडे येतच नव्हती असं म्हणू शकता. फक्त गुड्डी दिदी होत्या तेव्हा तर त्यांच्याजवळच रात्री 12-1 वाजेपर्यंत त्यांच्याजवळ असायची आणि ही गोष्ट नको ती गोष्ट सांग, मग माझ्या गुपचूप कुठं जेम्स खाणं असेल किंवा काय असेल हे ते. त्याच्यानंतर देवानंशू आल्यानंतर तर तिला काय बाकी दुसरं कोणी लागतच नाही. अंशुदादा देवादादा, अंशुदादा देवादादा हेच तिचं चाललेलं असतं. आणि त्याच्यामध्ये बाकी काही थोड्या वेळात पप्पा लागतात आम्हाला, पप्पा नाना हे सगळे होतेच. त्याच्यामुळं आई तेवढी काही तिला लागतच नव्हती. तिची आत्ता परत तिची रुटीन बसली की परत आता आई 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 हे चालू होणार आहे. तर शाळेत जाते त्याच्यामुळे ते पण तिचं रुटीन सेट होते. सकाळी 2 तास जरी शाळेत गेलेली असली तरी पण काय होतं ना, सकाळचं पटकन आवरून होतं, त्यामुळे माझी पण कामं पटकन आवरतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती सकाळी शाळेत थोडीशी खेळणं हे करणं त्याच्यामुळे पटकन दमते आणि दुपारी जेवण झालं की स्वतःहून तिला असं होतं की आई आता झोपायचं आहे. सो हे होतं त्याच्यामुळं मेन तिचं छान रुटीन सेट होतं आणि त्यामुळे माझी पण भरपूरशी कामं होतात. आता व्हिडिओ एडिट करते. बाकी धोंड्याच्या व्हिडिओला इतक्या छान छान कमेंट्स आल्यात तुमच्या की बस मला हे बघून खरंच खूप छान वाटलं. मागचा जो व्हिडिओ तुम्हाला म्हणले होते ना 1 लाखापर्यंत जायला पाहिजे, सो तो 60,000 असा काहीतरी गेला आहे. पण मी खुश आहे त्याच्यामध्ये कारण तुमच्या खूप छान कमेंट्स आल्या. असं काहीच खरं तर प्लॅन केलेलं नव्हतं. सगळ्या गोष्टी 2 दिवस आधी ठरलेल्या की चला करूयात का, हो करूयात. मग दिदी म्हणजे गुड्डी दिदी आल्या, मग ह्या आल्यात तर चला मोठ्या दिदीत पण येणारच आहेत तनुला सोडवायला. मग छोटी दिदी पण आलेल्याच आहेत गुजरातवरनं, तर चला त्यांना पण बोलून घ्या. हे असं ठरत गेलं आणि सगळं इतकं छान पद्धतीनं पार पडलं. मेन म्हणजे जेवणाचा कार्यक्रम बाहेर ठेवल्यामुळे एकदम छान सुटसुटीत सगळ्या गोष्टी झाल्या. नाहीतर घरी तो कार्यक्रम जेवणाचं घरी ठेवलं ना तर आम्ही तिघी काय चौघी पण कमी पडतो. तो दिवसभर राडाच आवरणं होत नाही ना. आम्हाला इथे सगळ्यांना बसायला जागा पुरली असती कारण आपली काही खूप मोठी घरं नाही आहेत. म्हणजे आमचं तरी खूप असं मोठं घर नाही आहे. त्याच्यामुळं मग ते पण थोडंसं होतं आणि सारखं किचनमध्ये ज्ञानू पण येते तर ती पण कामाला लागते आणि मग आमच्याही काही गप्पा होत नाहीत, बसणं होत नाही हे ते. सो ज्ञानू तर त्या दिवशीच गेली होती. त्याच्यानंतर मग गुड्डी दिदी आणि छोटी दिदीच्या आहेत तर त्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेलेल्या आणि परत मोठ्या दिदी आहेत तर त्या अजून 2-3 दिवसांनी त्या गेलेल्या असं. सो आज एकदम असं रिकामं वाटतंय. पण ठीक आहे, एकदा रुटीनला आपल्या सुरुवात झाली की अजून होईल सगळं सेट. सो चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ना ते मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.